अस्मिता आपल्या केबिनमध्ये बसून महत्त्वाचे कागदपत्र चेक करून सह्या करत होती. सहीच्या खाली तारीख लिहिताना तिचं लक्ष कॅलेंडरकडे गेलं आणि ती तारीख आणि त्या तारखेनंतरचे काही दिवस आठवून तिच्या अंगावर काटा आला. कामाला जायची घाई असलेली अस्मिता, वय वर्ष जवळपास 55, सगळं आवरून झालेलं दूधवाला आला, गॅसवर ठेवलं, दूध तापवलं की आंघोळीला जायचं, पूजा जेवण उरकलं की बस रेडी. ती वेळ तशी चाकर मारण्यासाठी घाईचीच, पण सरावाने साधं ते सारे दूध तापवून वर यायला थोडा अवकाश म्हणून ती तिथेच थांबली. तेवढ्यातच कचरा गाडीवाला आला. त्याची शिट्टी आणि आरोळी. दूध तापवायला आलेलं कुणी असेल समोर म्हणून तिने आवाज दिला, पण काहीच रिस्पॉन्स नाही. कुणीच नाही वाटतं घरी म्हणत ती स्वतःच घाईघाईने कचरा टाकायला गेली आणि गॅसवरचं दूध वाचवायच्या नादात एका पायरीवरून स्लिप झाली. ती जी खाली बसली ते उठताच येईना. तितक्यात मोहल्ल्यातल्या कुणीतरी तिला तसं पडताना पाहिलं आणि काही जणांना मदतीला बोलवून तिला उचलून आत घेतलं. 50च्या वरचं वय आणि 70च्या वरून असलेलं वजन, वाकडा तिकडा पडलेला पाय आणि संपूर्ण शरीराचा त्यावर आलेला भार. खूपच असह्य वेदना आणि कळा निघत होत्या. तिच्या पायातून लगोलग घरच्या लोकांना बोलवून घेतलं. दवाखान्यात नेलं. एक्सरे काढला. उजव्या पायाच्या दोन्ही हाडांना आडवी क्रॅक होती. रॉड घालणे, ऑपरेशन करणे याला पर्याय नव्हता. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं, पण मग शुगर वाढलेली, बीपीचा त्रास तर होताच. अखेर उपचारांनी सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होणार हे नक्की झाले. अस्मिताचे पती तिच्यासोबत होते, त्यामुळे घरच्या व्यवसायाची आणि म्हाताऱ्या आजोबांची जबाबदारी तिच्या 25 वर्षीय मुलावर आणि शिकणाऱ्या 20 वर्षीय मुलीवर येऊन पडली. नेमके काय झाले कळेना, पण मित्राच्या रिसेप्शनला गेलेला मुलगा अचानक पाय ढिला पडला म्हणून खाली पडला, तर त्याला उठताच येईना. मित्रांनी आणून फॅमिली डॉक्टरांना दाखवले. त्यांनी उपचार केले. तात्पुरतं बरं वाटलं, पण CT स्कॅनची असलेली गरज आणि न्यूरोलॉजिस्टचं ओपिनियन गरजेचं होतं. घरी बहीण फक्त एकटीच होती आणि म्हातारे आजोबा. ती डॉक्टरांशी बोलली. आईला सांगितलं तर आईचा BP अजून वाढेल आणि ऑपरेशन अजून लांबेल. हा विचार करून तिने तिच्या बाबांना फक्त कल्पना दिली आणि त्यांनी आईजवळच राहावे असं ठरवलं. मावशीला फोन करून सारी कल्पना दिली आणि तिला सोबत यायला तयार केलं. शेजारच्या चुलत काकांना आजोबांची काळजी घ्यायची विनंती केली आणि ती शहरातल्या हॉस्पिटलला भावाला घेऊन रवाना झाली. फॅमिली डॉक्टरसुद्धा जातीने हजर होते. प्रसंग खूप बाका होता. तरणा ताठा लाडका भाऊ, त्याला नेमके काय झाले कळत नव्हते. काहीच त्रास नसताना असं का झालं काहीच कळत नव्हतं तिला. एक झालं की एक संकट फेर धरून सभोवती नाचत होते. तिच्यासुद्धा धैर्याची जणू परीक्षा सुरू होती. सगळ्या टेस्ट पूर्ण झाल्या आणि B12च्या कमतरतेमुळे सगळं झाल्याचं निष्पन्न झालं. उपचाराने सगळं बरं होईल हाच एक मोठा दिलासा होता. परंतु CT स्कॅनमध्ये असलेले चेंजेस बघता आणखी एक आठवडा काळजीचाच होता. तिकडे अस्मिताचे ऑपरेशन झाले, पण एवढं सगळं होऊनही मुलगा आणि मुलगी साधे बघायला आले नाही हे तिला विचित्रच वाटत होतं. सगळं ठीक तर असेल ना घरी, हा प्रश्न राहून तिला सतावत होता. कारण तिच्या मुलाचं तिच्यावर असलेलं निखळ प्रेम तिला माहीत होतं. सगळं माहीत होताच भाऊ आणि बहीण मात्र धावत पळत आले होते आणि तिला आधार देत होते. पतीसुद्धा तिला सावरत होता. घरचे सगळेच एकदम गायब झाल्याचे म्हातारे आजोबा मात्र इथरले होते आणि त्यांनीही तब्येत बिघडवून घेतली होती. आता काय करावे हाही मोठा प्रश्नच होता. शेवटी अस्मितेच्या पतीने आपल्या मोठ्या बहिणीला विनवणी करून हात जोडून, बाई ग, तशीही घरी तू एकटीच असतेस, तेव्हा 2 दिवस येऊन थोडं बाबांकडे बघ म्हणून विनवलं होतं. मोठ्या मिनत वारीने ती यायला तयार झाली होती. आठवड्याभरात सगळी परिस्थिती सामान्य झाली होती, पण त्या आधीच्या दिवसांनी मात्र सगळ्यांनाच अगदी तोंडचे पाणी पळवले होते. अगदी आगीतून फुफाट्यात जाणे काय असते याची अगदी प्रचिती सगळ्यांना आली होती.
प्रसंग अगदी बाका होता, पण अनेक गोष्टींची जाणीव करून देणारा होता. या काळात आपल्या परक्यांची चांगलीच जाणीव झाली होती. शेजारी आणि दूरचे नातेवाईक कामी आले होते, पण सख्या नंदांनी मात्र भाव खाल्ला होता. अस्मिताची बहीण भाऊ हे वेळ काळाचा विचार न करता धावून आले होते. भाचा लग्नाचा असल्याने या गोष्टीचा गवगवा करू नये हे त्याला कळले होते. याउलट सख्या आत्या मात्र लोकांना काहीही सांगून स्वतःच्या भाच्याच्या तब्येतीबद्दल विकृत चित्र लोकांच्या मनात निर्माण केले होते. तेव्हा तो पूर्ण बरा झाला होता. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जिला ती अतिशय उल्हड समजत होती आणि कसं करावं या पोरीचं असं जिच्याबद्दल तिला वाटत होतं, तिने तर समजदारीने, निर्णयक्षमता, अतुलनीय धैर्य दाखवत जो परिस्थितीचा सामना केला होता की तिची सारी चिंताच मिटली होती. तिचे एक खणखणीत नाणे आहे हे तिने तिच्या कर्तृत्वाने दाखवून दिले होते.